गुड मॉर्निंग एवरीवन, दिस इज सौरभ और आज है 15 अगस्त, तो हैप्पी इंडिपेंडेंस डे। सुबह का टाइम है 6:45 6:47 हुआ एंड वी आर हियर इन और आज प्लान है महाबलेश्वर का। महाबलेश्वर जो है वो वहाँ पे एक महादेव का मंदिर है पुराना ऐसा, और बहुत ने भी अपने रील्स में एंड ऑल देखा रहेगा। तो प्लान है महाबलेश्वर जाने का। फिर 3 दिन का छुट्टी है, आज फ्राइडे है, कल सैटरडे संडे, बाकी आगे का पता नहीं महाबलेश्वर से क्या होते। तो राइट में मैं हूँ और मेरे फ्रेंड है गणेश, वो स्टुडियो है। तो आपण पोचलो आहोत कळंबोली, लेफ्टला सगळे बायकर्स आहेत, लॉंग विकेंड आहे त्यामुळे, आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ना इंडिपेंडन्स डे आहे, सगळे नॉर्मल राईड लोणावळा वगैरे जाणारी गँग आहे। आपल्या लेफ्टला हा एक ग्रुप उभा आहे, सगळे एडी आणि नॉर्मल। आपण आता मारूया JNPT वाला रूट, निघूया फटाफट। तो हा आपण इकडनं जर राईट घेतो आहे, हा रोड इमॅजिकाला जातो, मग पुढे पाली, मग डायरेक्ट पुढे मुंबई गोव्याला कनेक्ट होतो। काय बोलतो? सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, दिस इज सौरभ अँड वेलकम बॅक। आपण ऑलरेडी आहोत खोपोलीला, आज चाललो आहे मार्लेश्वर। तिथून माहीत नाही, 3 दिवस सुट्टी आहे, 15, 16, 17 ऑगस्ट। तर मग तिकडून बघू दोघे, मी आणि माझा फ्रेंड आहे गणेश, पिलियन आहे तो, आणि असा काही क्लायमेट आहे सध्या पाठी, आणि ही बाईक फुल लोडेड फॉर द फर्स्ट टाईम, थोडे भरले आहे चिखलानी। म्हणजे आपला जो गोप्रो आहे ना त्याचा डिस्प्ले गेला, त्याचा डिस्प्ले मी चेंज केला आहे, तर आता तो वॉटरप्रूफ नाही आहे, तर पाऊस आला तर मी तो काढून ठेवत जाईल, बस एवढंच होतं। बाकी बघूया आता तो किती दिवस चालतो आहे काय बघू, त्यावर डिपेंड करते, आणि भेटू पुढे। आता खूप सारे बायकर्स आहेत आजकाल, 15 ऑगस्ट पण नाही, त्यामुळे इथे एक वर्षेच आहे ती जुनी BM। एक छोटा चहा ब्रेक घेतलेला, आता ट्राय करणार आहोत की इकडनं डायरेक्ट हा पुरा रोड काढून ना मुंबई गोवा कनेक्ट करू। मे बी 1-1.5 तासाचा रोड आहे, आणि मग हॉल्ट घेऊ। बल्लाळेश्वर गणपती हाच रूट आहे, पुढे जाऊन पालीला जातो आणि गणपतीचं मंदिर आहे इथे। तर खूप लवकर कवर केल्यासारखं वाटतं अरे आता मस्त आता इकडून किती हाफ आहे ना मेबी मेन हायवेला कनेक्ट व्हायला। रोड एक नंबर आहे, मी तर सजेस्ट करेन की ट्रेन वगैरे कसं येण्यापेक्षा ना गोवा ट्रेन काढत जरा ह्या रोडने या, टायमात येऊन फटाफट निघाल। मंदिराकडे जाणार होता, परत फिरून तिकडे झाले, तर त्याच्या वेळेला राईट घ्या, आणि हाच रोड आता हाफ लागेल मेन हायवेला कनेक्ट व्हायला। रोड एक नंबर आहे ना, त्यामुळे वाटत नाही फक्त इथे कमी आहे, फक्त जरा गाडी आता ॲव्हरेज कमी होते असं वाटतं आहे माझ्याकडे। पोचलो आहोत आता वाकण नाका, हा इथून लेफ्ट घेतला की मुंबई गोवा आहे, राईट घेतला की परत मुंबईकडे पनवेली मेल। तो कुठचा तो फाटा होता वडकाय नाका मारून, राईट घेतला तर वडकाय नाकाला जातो, हा वाकण नाका जिथं मला आठवण। आता मुंबई गोवा हायवेला झालं, पाऊस जेव्हा वाढतो त्यामुळे आपण आता विचार करतो मंदिरांना गोष्टी ठेवतो, कारण की वॉटरप्रूफ केस आहे ना ते कुठेतरी ठेवली आहे, आता मला पण माहीत कालच 5,000 रुपयाला फटका होता नवीन। सो वी आर हिअर समवेअर इन माणगाव, जितका मला आठवण आहे, आणि हा हॉटेलला आम्ही थांबतो, तोच हॉटेल आहे मानस। आणि आता परत निघू, पाऊस नाही तर ते एक बरं आहे, इथे थांबलेलो।
गाडीची तळा CR KTMने काहीतरी केलं पाहिजे. वाटगाट नाही, फुल वाट लागते गाडीची. बस तो आता आपण निघतो इकडनं. मी माईक काढलं आहे आणि वॉटरप्रूफ केस लावली आहे. तर आता जास्त रेकॉर्ड करता येणार नाही बोलणं, जस्ट नॉर्मल रोड बघता येईल. रोडचं रेकॉर्ड होईल कारण इथे मॉइश्चर असतो. दोन्ही बाजूनी ऑपरेशनल आहे सध्या. टनलच्या आधी रस्ता खराब आहे. आतमध्ये चांगला आहे. मी जुलैमध्ये गेलो तेव्हा पण चांगलाच होता. आतून बघूया आता. आतमधला टनल फुल मजबूत मोठा होता. मी पोचलो आता चिपळूणला. थोडा एक लंच ब्रेक काइंड ऑफ घेतला आणि जस्ट इथे नॉर्मल हे होता तर नॉर्मल मिसळपाव वगैरे खाऊन आता परत निघतो आहे. अजून 2 तासाचा रस्ता दाखवतो आहे पुरा डिस्टन्स. तर आता प्लॅन असा आहे की आज पोचणार, दर्शनला येणार, रूम घेणार, आरामात रेस्ट करायचं. उद्या सकाळी लवकर निघून दर्शन घेऊन चेकआउट करून मग बघू पुढे अजून कुठे कुठे जायचं ते नक्की नाही, तर ते पुढे कळेल. हे हॉटेल होता दत्तराज. चला थँक्यू. हां आरवलीला पेट्रोल भरलं 1309चं. रेंज बघू आता किती येते. इथे 105 रुपये लिटर आहे. असं आपला मुंबईत 103 आहे. 105 आहे. मस्त पेट्रोल पंप आहे. एका साईडला फुल डोंगराच्या एकदम पायथ्याशी होता. हा भाई होता. हा इकडे आणि रोडची कंडिशन बघूच शकता. अजून बऱ्यापैकी काम चालूच आहे रोडवर. मध्ये रोड चांगला आहे, मध्ये खराब आहे. 38 किलोमीटर्स कवर करायला आम्हाला आता अराउंड 1 तास दाखवतो. आय गेस हा खराबवाला जो पॅच आहे तो सुरू झाला आहे इकडनं. इथे संगमेश्वर हा स्टँडवाला रोड आहे, बस स्टँड आहे बाजूला. आणि इकडूनच कुठून तरी लेफ्ट आहे मार्लेश्वरसाठी आपल्याला जायचं आहे. हाच लेफ्ट आहे मार्लेश्वरला. हा बस स्टँड आहे. हा बा इकडून. आणि हा सरळ गोव्याला जातो रोड तो. हा लेफ्ट घेऊन आपण जाणार मार्लेश्वर. इथून अजून 1 तास. तिथे 1 तास दाखवत आहे ना, ऑलमोस्ट 1 तास होत आहे.